तिला मारावं, तिला निरंतर करावं. आणि ते पिलं ज्या प्रमाणात असणार तडफड करतात किंवा एखादी गायी असणारी त्या ठिकाणी असणार मृत्यू पावावी, तिची असणारी वासरं ज्या प्रमाणात असणार त्या ठिकाणी असणार तळमळ करतात, त्या ठिकाणी असणार रुदन करतात, हंबरतात. आणि त्याप्रमाणे सीता मातेला घेऊन गेल्याच्या नंतर प्रभुरामचंद्राची लक्ष्मणजींची अवस्था त्या वासराप्रमाणे झालेली आहे. झाडं असणारी, वेली असणारी, पक्षी असणारे यांची सुद्धा अवस्था त्या ठिकाणी असणार केविलवाणी अशा प्रकारची झालेली आहे. सीतेचे मी दुःखे जाना सर्वांगी द्रवते पाषाण थंबटे गळू लागले तृण दुःख दारुण सर्वांशी. सर्वांना दुःख झाले, सर्वांना दुःख झाले. त्या ठिकाणी असणार जे मोठमोठे अशा प्रकारचे जे पाषाण, जे दगड ज्या ठिकाणी असणार किती जरी प्रयत्न केला तरी अगदी त्या ठिकाणी असं एक पाण्याचा थेंब सुद्धा येणार नाही. असे पाषाण, पालते पाषाण म्हणतो आपण त्याला, ते पाषाण सुद्धा त्या ठिकाणी द्रवू लागले, तर त्याच्यामधून असणार पाणी बाहेर येऊ लागले, पक्षी असणार रुदन करू लागले, तर झाडं असणार त्या ठिकाणी झाडाची जी फुलं आहेत ती त्या ठिकाणी दुःखानं असणार त्या ठिकाणी गळून पडू लागले. तर अशा प्रकारची अवस्था त्या वनस्त्रीची त्या ठिकाणी असणारी झालेली आहे. आईसी देखो न उपहती श्रीराम सुखावला चित्ती करावया अवताराची ख्याती निज पुरुषार्थी अद्युत्व. अशा प्रकारे त्या ठिकाणी अवस्था पाहिल्याच्या नंतर जे असणार वाल्मिक महर्षी जे रामायण लिहिलंय त्या रामायणामध्ये जसं कथन केलंय, ज्या प्रकारचं कार्य लिहून ठेवलंय त्याप्रमाणे कार्य करण्याकरता, त्या वाल्मिकीच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याकरता परशुरामचंद्र असणार त्या ठिकाणी सज्ज झालेले आहे. सज्ञान माझी सीता सती जे ससैन्य रावण वदार्थी स्वय गेली लंके प्रती राक्षसा ख्याती लावावया. या ठिकाणी असणारी माझी असणारी सती असणारी, माझी धर्मपत्नी असणारी, माझी सीता असणारी ती त्रिकाल त्याने अशा प्रकारची आहे. या रावणाच्या कुळाचा नाश करण्याकरता स्वतःहून त्या ठिकाणी असणारं रावणाबरोबर असणार त्या ठिकाणी लंकेमध्ये गेलेली आहे. त्या ठिकाणी निमित्त मात्र घडणार आहे. सीता मातेमुळे त्या ठिकाणी असणारे कलह निर्माण होणार आहे, भेद निर्माण होणार आहे, भांडण निर्माण होणार आहे. आणि त्यामुळे असणाऱ्या रावणाच्या कुळाचा नाश करण्याकरता, मोठमोठे राक्षस संपवण्याकरता या ठिकाणी सीता मातेच्या रूपाने त्या ठिकाणी असणार कलह निर्माण होणार आहे. हे कार्य माझ्या सीता मातेमुळे होणार आहे असे प्रभुरामचंद्र त्या ठिकाणी बोलू लागले. समुद्री दारुण पाषाण मारीन रावण कुंभकर्ण श्रीरामासी आले स्फुरण कुळ निर्दळ. परशुरामचंद्राला स्फुरण आले, धैर्य असणार त्यांचं वाढलेलं आहे, त्यांच्या मनामध्ये असणारी एक द्वेष निर्माण झालेली आहे. आताच्या आता मी काय करीन, या समुद्रावर सेतू बांधून करीन, त्या ठिकाणी असणार मोठमोठे वानर असणार त्या ठिकाणी सहाय्य करून घेईल, आताच्या आता लंकेमध्ये जाईल, रावणाला मारीन, कुंभकर्णाला मारीन, विभीषणाला असणार राज्य देईन. अशा प्रकारचं मनोगत, अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी परशुरामचंद्र बोलून दाखवू लागले. मारोनी राक्षसाच्या कोटी सोडवीन देवाची बांधवणी रामराजाची निजगुडी जगी रोकडी. या जगामध्ये असणार लंकेचा राजा रावण याची असण्याची ख्याती ती असणार नाहीशी करील, रावणाला मारील, कुंभकर्णाला मारील, इंद्रजिताला मारील, त्या लंकेचं राज्य असणार विभीषणाला देईल, राम राज्याची असणार गुढी त्या ठिकाणी लंकेमध्ये उभी केल्याशिवाय राहणार नाही. मी निश्चित असणार सर्व रावणाच्या असणाऱ्या कुळाचा, त्याच्या असणाऱ्या नातू पंतू त्या मुलांचा सर्व सैन्याचा या ठिकाणी निपांत केल्याशिवाय राहणार नाही. ऐसा श्रीराम सर्वज्ञ जाणोनी भविष्याचे ज्ञान सीता शुद्धार्थ आपण ब्रह्मलेपन स्वयं. आणि अशा प्रकारे स्वतःच्या मनाच्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेले आहे. परशुरामचंद्राने हे कार्य मी करणार असं म्हणलेलं आहे. आणि लटकत अशा प्रकारचं मनोगत तुमचं आपलं मन असणार या ठिकाणी असणार द्रवावा, अशा प्रकारचं कार्य, अशा प्रकारचा कार्यभाग असणार करण्याकरता परशुरामचंद्राने त्या ठिकाणी असणार लटकत अशा प्रकारचा शोक असणार त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. तैसी अवताराची गती, तैसी अवताराची स्थिती, श्रीराम निघाला तैस्याच रीती सीता शुद्धार्थी. ज्याप्रमाणे वाल्मिक महर्षीने रामाच्या जन्माच्या अगोदर असणार रामायण लिहिलं होतं, तसं रामायण लिहिलं
केलेल्या त्या ओवीप्रमाणे त्या ओवीला धरून असणार कार्य करण्याकरता असणार रामचंद्र सज्ज झाले आहेत. ओवीला असणार धरून असणार त्या ठिकाणी असणार कार्य करायचे, रुदन करायचे, शोक करायचा आहे. या ठिकाणी असणार रामचंद्राला सर्व माहिती होतं, सर्व ज्ञान होतं. मात्र या ठिकाणी असणार हे असणार तुम्हाला आम्हाला कळावं, तुम्हाला आम्हाला भक्ती मार्गाला लावण्याकरता रामचंद्र लटकच अशा प्रकारचा शोक त्या ठिकाणी करू लागले. श्रीराम अवतार सुनिश्चिता त्यासीही लोक संग्रहार्थ वसिष्ठे नेमिला परमार्थ तेची रघुनाथ संपा. रामचंद्र हे त्रिकाल आहेत, त्यांना पूर्ण असणार भूत भविष्य वर्तमान याचं असणार ज्ञान आहे. नवे नवे या ठिकाणी असणार जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे या युक्तीप्रमाणे त्या ठिकाणी असणार सर्व माहिती असताना रामचंद्राने अवतारच त्या ठिकाणी घेतलेला होता. मात्र तुम्हाला आम्हाला या ठिकाणी भक्ती मार्गाला लावण्याकरता लटकत अशा प्रकारचा शोक असणारा अट्टहास असणारा किंवा ग्रंथामध्ये कथन केल्याप्रमाणे वागण्याकरता सुरुवात केलेली आहे. अंतरी जाणोनी परब्रह्मा बाहे सिद्धार्थ विरह ब्रह्मा अंतरी स्वतः सिद्ध निष्कामा बाह्य दुःख धर्म सीता शुद्धी. अंतरी आम्ही असणारा भगवंताच्या मनाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं दुःख, कुठल्याही प्रकारचा शोक असणार नाहीये. सीता गेली याचा शोक नाही. सीता असणार त्या ठिकाणी असणार प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस असणार दोघं जण होते त्यावेळेस सीता मातेला सांगितलं होतं, सीता माते तू असणार प्रथममध्ये असणार लोक पावायचे, तुझी लटके अशा प्रकारची जी छाया आहे, जी सावली आहे तो रावण घेऊन जाईल. या ठिकाणी असणार ही माहिती असणारी प्रभू रामचंद्राने सांगितलेली होती. त्याप्रमाणे कार्य सीतेने केलेलं होतं. ही सीता मातेची सावली असणार त्या ठिकाणी असणार रावणाने नेली होती. रावणाचा नाश करायचा होता. 33 कोटी देवाची बांधवडी सोडायची होती. म्हणून असणार रामचंद्राने त्या ठिकाणी असणार लटका अशा प्रकारचा शोक असणार करण्याकरता सुरुवात केली. मात्र अंतर्यामी भगवंताला त्या ठिकाणी सर्वच्या सर्व माहिती होतं. नवे नवे ह्या असणारा तुम्हाला आम्हाला भक्ती मार्गाला लावण्याकरता जे असणारे पापी आहेत ते दुर्जन आहेत त्यांचा नाश करण्याकरता भगवंताला असणारा अवतार कार्य करण्याकरता या ठिकाणी अवतारच घेतलेला होता. अंतरी अद्वैत प्रतीती बाह्य सीता पुसे जीवा प्रती वृक्षेवली सये काकुळती सीता निशिती मज सांगा. अंतर्यामी कुठल्याही प्रकारचा दुःख, कुठल्याही प्रकारचा शोक असणार भगवंताच्या हृदयाच्या ठिकाणी नव्हता. मात्र लटकत अशा प्रकारचं बाह्य करणे अशा प्रकारचं त्या ठिकाणी असणार झाडाला विचारतं, हे झाडा झाडा तू असणार माझ्या सीतेला पाहिलंस का? हे दगडा दगडा तू असणार माझ्या सीतेला पाहिलंस का? हे